हे बरी फॅम, कशा आहात तुम्ही सर्व? बरेच असाल. परत एकदा आपले मिनी व्लॉग्स घेऊन आली आणि गाईज या टायमाला रेग्युलर राहतील व्लॉग्स, आय होप सो. तर गाईज आता आम्ही चाललो होतो डोंबिवलीला आणि जाता जाता लागली नरपंदी, कारण गाईज प्राचीची चप्पल तुटली आणि आम्ही स्टेशनवर भरपूर वेळ थांबलो होतो कारण ट्रेन लेट होती आणि माझ्या पोटात पण दुखत होतं. त्यानंतर फायनली ट्रेन भेटली आणि मग गेलो दीदीला सरप्राईज द्यायला. तर दीदीचं रिॲक्शन बघा. सरप्राईज. तर गाईस तिथून आम्ही निघालो आणि आम्ही बसलो होतो साईबाबांच्या रिक्षात. तर तिथून आम्ही गेलो डोंबिवली ईस्टला, कारण मला खायची होती फ्रँकी. तर फ्रँकी वगैरे खाल्ली आणि तिथून आम्ही गेलो डोंबिवली स्टेशनला. तर मी तुम्हाला सांगते आमच्यासोबत झालं काय. तर गाईज मी बघितलं तर आम्हाला असं वाटलं की कर्जत ट्रेन आहे, बट ती होती कल्याण ट्रेन. आणि आम्ही कल्याणला उतरून कर्जत पकडायला गेलो, बट आम्हाला ती काय भेटली नाही कारण गर्दी होती ऑफकोर्स. आणि त्यानंतर परत होती बदलापूर, पण बदलापूर पण आम्हाला भेटली नाही. आणि त्याच्यानंतरच होती खोपोली. बट आम्ही विचार काय केला खोपोलीमध्ये चढायचं, मला तेच समजत नाही आहे, कारण गर्दी तर तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी असते खोपोलीमध्ये. त्यानंतर फायनली कुठे जाऊन अर्धा तास थांबलो. तिथं जाऊन आम्हाला भेटले अंबरनाथमध्ये चढायला, कारण गाईस खूप जास्त गर्दी होती. आणि त्यानंतर आम्ही विचार केला होता जर ही अंबरनाथ पण नाही भेटली ना तर गपचूप ओलानी घरी जायचं. तर गाईस घरी वगैरे आली, फ्रेशनअप झाली, मम्मीला मदत केली जेवण बनवायला, कारण आज होती गाईस घरी मच्छी. त्यानंतर वेदांताची थोडी मस्ती केली, तो जात होता जिमला. आणि त्यानंतर जेवली वगैरे आणि मग गेली माझ्या मित्रांसोबत गाईस वॉफल्स खायला. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय, लव्ह यू.